नवी दिल्लीमध्ये सध्या सोनम वांगचुक, डॉक्टर नेहा, इतर सर्व साथी यांचं जे अत्यंत महत्त्वाचं आंदोलन चालू आहे, बेमुदत उपोषण सुरू आहे, त्याला महाराष्ट्रातल्या सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत। हे आंदोलन या देशातल्या सर्व जनतेने समजून घेणं आवश्यक आहे। सोनम वांगचुक यांच्यासारखे एक शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते 18व्या दिवसापासून ते सर्वजण उपोषण करतात। त्यांची प्रकृती खालावलेली आहे, पण त्यांची जिद्द जी आहे ती या देशाला शिकवण देणारी आहे। ज्या प्रमाणात या आंदोलनाची व्याप्ती आहे, धर्मेंद्र शिक्षण मंत्री जे आहेत ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत। पेपर फुटलेले आहेत, भ्रष्टाचार झालेला आहे, करोडो रुपयाचा काळाबाजार आहे, सगळं शिक्षण संस्थेचं वाटोळ झालेलं आहे आणि एक साधी मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा। परंतु हे बीजेपी वाले गेंड्याच्या कातडीचे ते या प्रश्नाबद्दल बघायला तयार नाहीत, त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाहीत। याबद्दल अभिजित दिपके यांनी सगळी भूमिका मांडलेली आहे। तर हे आपण समजून घ्यायला हवं की जरी लाखो विद्यार्थ्यांचा हा विषय असला आणि आझाद मैदान जंतर मंतरवर लाखो विद्यार्थी जरी आलेले नसले, तर त्यांनी जे बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे त्याच्यातला जो एक चिवटपणा आहे, जाज्वल्य आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे समजून घेऊन आपल्या आंदोलनाबद्दल सुद्धा आपण विचार केला पाहिजे। कारण ही सरकारची भूमिका आहे, मग ते शेतकऱ्यांचं आंदोलन असो, इतर कोणतीही आंदोलन असो, मागण्या मान्य करायच्या नाहीत, त्यांच्यावर लाठीमार करायचा, पाण्याचे फवारे सोडायचे, आंदोलन चिवडून टाकायचं, पुढाऱ्यांना जेलमध्ये घालायचं, हे सगळं सुरू आहे। एक प्रकारची आणीबाणी सुरू आहे, एक हुकुमशाही पद्धत या देशामध्ये राज्यकारभार वापरत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगार विषयक मागण्यासंबंधी, समस्यासंबंधी सर्वांनी खोलवर जाऊन विचार करणं गरजेचं आहे। बांधकाम कामगार महाराष्ट्रातल्या मागण्यासंबंधी हो की नाही एवढ्या उत्तरांनी, प्रश्नांनी या समस्या सुटणार नाही। बांधकाम कामगारांच्या संबंधी यानंतर आणखीन कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे। आज आपण पाहतोय की कामगार संघटनांना महाराष्ट्र सरकार किंमत देत नाही, किंबहुना त्यांचा अपमान करतं। म्हणजे कायद्याने सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे त्यावर कामगार संघटनांचे 5 प्रतिनिधी नेमले पाहिजेत, बिल्डर संघटनांचे 5 प्रतिनिधी नेमले पाहिजेत। हे गेल्या 4 वर्षामध्ये त्यांनी नेमलेले नाहीत आणि फक्त 4 अधिकारी हा सर्व निर्णय करतात। ही हुकुमशाही आहे। जे कायद्याने सांगितलेलं आहे हे मंडळ कशा पद्धतीनं कार्य केलं पाहिजे त्याची त्यांनी वासाहत लावलेली आहे। मग काय यांच्याकडनं अपेक्षा करायची की कामगार संघटनांनी एखादी भूमिका मांडली, प्रश्न मांडले, स्वतः बांधकाम कामगारांनी मांडलं, तर यांना काय देणं घेणं आहे? त्यांनी घेतलेले निर्णय तुम्ही मान्य करावेत, टाळ्या वाजवावेत, त्यांचं कौतुक करावं ही त्यांची अपेक्षा। पण ते कंत्राटदारांचं किती भलं करतायत, करोडो रुपये त्यांना देत आहेत, याच्याबद्दल तुम्ही विचारू नका। त्यांच्या वेबसाईटवर, ह्या BOCW वेबसाईटवर त्यांनी अंदाजपत्रक घोषित केलेलं आहे। अंदाजपत्रकामध्ये काय होते की मी म्हटलं होतं की फक्त 10% रक्कम बांधकाम कामगारांच्या 30 पद्धतीच्या कल्याणकारी योजनांच्यावर खर्च झालेली आहे आणि फक्त 4 योजनांच्यावर त्यांनी 20,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। खर्च केलेत म्हणा, कंत्राटदारांना दिलेत म्हणा, त्या जे काही कंत्राट आहे त्याच्यातल्या ज्या किमती आहेत वस्तूंच्या
त्या बाजारभावापेक्षा चौपट पाचपट किमती आहेत. त्याचं काही तारतम्य कायद्यामध्ये जे आहे ते बघितलेलं नाही, पाळलेलं नाही. तर असं असल्यामुळे आपल्याला आंदोलन तर केलंच पाहिजे, परंतु आंदोलनाबरोबरच कायदेशीर मार्गाचा अवलंब सुद्धा केला पाहिजे. कायदेशीर मार्गाचा अवलंब करताना उदाहरणार्थ आता जे दिल्लीत आंदोलन सुरू आहे ते राजीनामा मागतात. आणि आम्ही ज्या वेळेस बांधकाम कामगारांचा विचार करू, आम्ही म्हणतो तुम्ही केलेले कायदे जे आहेत, तुम्ही घेतलेले निर्णय आहेत, त्याची तरी अंमलबजावणी करा. बीजेपी सरकारनं, मोदी सरकारच्या सरकारने सगळ्या राज्यांना कळवलेलं आहे की तुम्ही कामगारांना वस्तू रूपानं लाभ देऊ नका. पण याने ऐकलेलं नाही भाजप सरकारचा असून सुद्धा. त्यांनी 20,000 कोटी रुपये वाटप त्याच कारणासाठी केलेले आहेत. जे करू नका म्हणून सांगितले ते करतात. याच्याबद्दल आक्षेप घेतला तर त्याच्याबद्दल ते उत्तर देत नाहीत. हे सगळं सुरू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कायदेशीर मार्गाच्या अवलंबाबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे. आता 18 जूनला महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी यांनी विवेक कुंभार जे आहेत या मंडळाचे सचिव, त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यांनी 13 निवेदनं पाठवून दिली आहेत. त्याच्यात माझं एक निवेदन आहे आणि त्यांनी असं कळवलेलं आहे विवेक कुंभारना की तुम्ही या सर्वांना निवेदन दिलेल्या तुम्ही तुमचं म्हणणं पाठवून द्या, त्याचं उत्तर पाठवून द्या आणि उत्तर पाठवून दिल्यानंतर तुम्ही शासनाकडे त्याचा अहवाल पाठवून द्या. आता हे विवेक कुंभार महाशय एवढे महान आहेत की ते परवा करत नाहीत. त्यांना कोण वर सांभाळते माहीत नाही. पण त्यांनी उत्तर दिलेलं नाही, आम्हाला उत्तर कळवलेलं नाही, शासनाला उत्तर दिलंय का नाही आम्हाला माहिती नाही. आम्ही प्रश्न विचारलेला जो निवेदनातला आहे तो मी तुम्हाला सांगतो. आमचं म्हणणं असं आहे की विवेक कुंभार हे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करीत आहेत गेल्या 5 वर्षापासून, नोकरीला लागल्यापासून. हायकोर्टने 2021 मध्ये निर्णय दिलेला आहे. 1027/2021 असा रिट पिटिशनचा क्रमांक आहे. तुम्ही जरूर बघू शकता गुगलवर, मुंबई हायकोर्टच्या वेबसाईटवर. कोर्टाने असा आदेश दिलेला आहे की त्यावेळच्या कामगार मंत्र्यांनी बांधकाम कामगारांना, प्रत्येक कामगाराला 5,000 रुपये बोनस देण्याचा दिवाळीच्या पूर्वी निर्णय केलेला होता. त्याबद्दल तुम्ही निर्णय करा. घोषणा कामगार मंत्र्यांची आहे. 6 महिन्यात निर्णय करा म्हणून आदेश आहे. आता 6 वर्ष होत आली तरी त्याचा निर्णय हे करायला तयार नाही. मी एकदा त्या पूर्वीच्या सिंगल मॅडम होत्या सचिव, त्यांना म्हटलं की बांधकाम कामगारांना बोनस द्या. त्या म्हटलं कसला बोनस, काय संबंध तुमचा, असं त्यांनी सुरू केलं. पण त्यांना हळूच मी काढून मुंबई हायकोर्टचा निकालाची प्रत दिली आणि त्यातला पॉईंट नंबर 10 तुम्ही वाचून बघा म्हणून सांगितलं. त्या बाई वाचल्या, मग त्या शांत झाल्या. त्या म्हटल्या बरोबर आहे, कोर्टाची ऑर्डर आहे, त्याच्याबद्दल निर्णय करायला पाहिजे आणि आपण करू. सचिवांनी त्या बाईने आग्रह धरला, परंतु आणि ते कामगार मंत्री एक आहेत खाडे, त्यांनी जाहीर बी करून टाकलं निवडणुकीच्या आधी की आम्ही तुम्हाला 5,000 दिलं, तुमचं बँक खाते व्यवस्थित करून घ्या. आणि नंतर आम्ही चौकशी केली की याचा GR मिळतोय का, तर त्या कामगार विभागातून आम्हाला सांगण्यात आलं की असला कोणताही GR झालेला नाही. आणि या खाडेने ते परत विचारलंही नाही असं का झालं म्हणून. आणि त्यांना त्याचं वाईटही वाटत नाही. त्यांनी त्यांचं व्हिडिओ शूटिंग आहे त्यावेळेस, आम्ही दिलं 5,000 रुपये तुम्हाला. मग हे असं आम्ही म्हणतोय की हा अपमान आहे कोर्टाचा. अजून तुम्ही कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट म्हणून कोल्हापूरमध्ये आम्ही दाखल केलेलं आहे. आणि नुसता ते विवेक कुंभार यांच्यावर नाही तर महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवावर आहे, महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तावर आमचं ते कंटेम्प्ट आहे. आणि ते कंटेम्प्ट जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि ते हिअरिंगला येईल. हा एक मुद्दा आहे. दुसरा असा मुद्दा आहे, कोर्टाने असं सांगितलेलं आहे की निवारा बांधकाम कामगार संघटना आणि इतर ज्या संघटना आहेत पिटिशन दाखल केलेल्या, त्यांच्या तुम्ही वेळोवेळी बैठका घ्या
कामगारांच्या प्रश्नाबद्दल, आणि या प्रश्नाबद्दल मिटिंगा त्यांनी 2 वर्षापासून घ्यायचं बंद केलेलं आहे. हा सुद्धा कोर्टाचा अपमान आहे. हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. दुसरं असं त्यांना आम्ही निवेदनात मांडलेलं आहे की जे निवेदन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मिळालं म्हणून सांगितलं आणि कामगार विभागाकडे पाठवून दिलेलं आहे, कामगार विभाग त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. तिथली माणसं म्हणतात आम्ही काय ईमेलद्वारे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ऐकणार नाही, असं सरळ सांगितलं त्यांनी. आमचं काय म्हणणं आहे की नोव्हेंबर 2025 पासून महाराष्ट्र सरकारने त्यांचा जो एक कायदा आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क हमी कायदा, तो त्यांनी लागू केलेला आहे. बांधकाम कामगारांच्या 23 योजनांना त्यांनी हमी दिलेल्या लोकांना की तुमचे अर्ज 3 महिन्यामध्ये मंजूर केले जातील. मग या कायद्याचा अर्थ काय? 3 महिन्यापूर्वी म्हणजे तुम्ही नोव्हेंबरला असं आदेश काढलेले आहेत, 3 महिन्यापूर्वीचे अर्ज, आता तो आदेश निघूनही 6 महिने होऊन गेले. मग तुम्ही 3 महिन्याच्या पूर्वीचे जे 35 लाख पेंडिंग अर्ज आहेत ते मंजूर केले म्हणून जाहीर करा ना, नाहीतर कारवाई करा. कोण अर्ज मंजूर केलेले नाहीत त्यांच्याबद्दल तर लोकसेवा हक्क हमी कायद्याचं उल्लंघन उघडपणे केलं जाते. हा कायद्याचा भंग आहे, कारवाई केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणखीन एक मुद्दा असा आहे की 9/9/2014 त्यांनी एक फतवा काढला होता महाराष्ट्र शासनाने की 1 महिन्यामध्ये अर्ज निकाली काढतील, परंतु ते सुद्धा झालेलं नाही. तर हे याच्याबद्दल आता महिना झाला तरी उत्तर दिलं नाही. आता त्यांना विचारणार आहोत की तुम्ही हे उत्तर आम्हाला द्या. आता आपल्या समोरचे प्रश्न असे आहेत की आता एका केसमध्ये आमदारांच्या कमिटी आहे त्याला स्थगिती मिळालेली आहे. दुसऱ्या कोल्हापूरमध्ये जी केस चालू आहे त्याचं हिअरिंग चालू आहे. तिसरी जी केस आहे ती मी कंटेम्प दाखल केले ते तुम्हाला सांगितलं. चौथी केस कोल्हापूर खंडपीठामध्ये आम्ही दाखल केली कामगारांनी की हे 3 वर्षाचं तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे कामगारांना, त्याशिवाय घरांचा लाभ मिळणार नाही. तर हे अन्यायकारक आहे, ते 1 वर्षाचं पूर्वीप्रमाणे केलं पाहिजे. त्याची सुद्धा एक केस सुरू आहे. विधवा महिलांची केस सुरू आहे कोल्हापूरमध्ये, आम्ही दाखल केलेली. 19 विधवा महिला आहेत कायद्यामध्ये असून सुद्धा, ठराव असून सुद्धा त्यांना 2-2 लाख रुपये मिळालेले नाहीत. ही 19 महिलांची केस सुरू आहे. आणि अशा पद्धतीने काही इतर ठिकाणी सुद्धा खंडपीठामध्ये मुंबईमध्ये सुरू आहे. तर त्याच्यामुळे आता एक प्रश्न असा येणार आहे की भारतातले 29 कायदे रद्द करून जी 4 श्रम संहिता लागू केल्या जात आहेत त्या 4 श्रम संहितेमध्ये बांधकाम कामगारांचा कायदा हा विभागून 2 संहितेमध्ये घालण्यात आलेला आहे. एका बाजूला उपकर गोळा करण्याच्या प्रक्रियेबद्दल आहे, तो आता उपकर बांधकाम कामगारांच्यासाठीच खर्च केला जाईल का हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि दुसरं जे आहे ते कामगारांच्या कल्याणकारी योजना. तर या श्रम संहिता संबंधी आता 13 तारखेला महाराष्ट्र सरकारने GR 3 काढलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी 8वी पर्यंत पूर्वी जी शिष्यवृत्ती मिळत होती ती रद्द केलेली आहे. 9वीला शिष्यवृत्ती ते देणार, परंतु तुम्ही पूर्वी जर शिष्यवृत्ती घेतली असेल तर तुम्हाला मिळणार नाही. दुसरी शिष्यवृत्ती तुम्ही 11वीला मिळणार आहे. 11वीला दाखल केल्यानंतर त्या सुद्धा जर तुम्ही पूर्वी घेतली असेल तर देणार नाही. हे आमच्यावर तुम्ही बंधनं घालताय. खऱ्या खुऱ्या बांधकाम कामगारांची मुलं इथं शिकतायत आणि दुसऱ्या बाजूला किती पैसे देणार याचा आकडा न घालता परदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सगळी फी देणार आहेत. मग आता परदेशामध्ये जाणाऱ्या मुलांना फी देताना त्यांचे बाप बांधकाम कामगार आहेत का बघा ना. रोज बोंबल द्या तुम्ही बांधकाम कामगार बोगस बोगस म्हणून. त्यांच्यासाठी तुम्ही सुविधा की त्यांना 50 लाख कोटी सुद्धा देऊ शकतात. ते PhD करणारे विद्यार्थी आहेत. जरूर त्यांना त्यांचं आर्थिक सहाय्य वाढलं पाहिजे असं माझं मत आहे, परंतु त्यांना भत्ते मिळतात ना, ती प्रक्रिया एक, तर त्यांना हे देणार आहेत.
आणि पूर्वी जी इंजिनियर आणि मेडिकल मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांनी तशीच ठेवलेली आहे. परंतु हा बॅलन्स कसा विचित्र झालाय बघा. ज्यांना गरज आहे त्यांची स्कॉलरशिप काढून घेतलेली आहे, ज्यांची फी भरण्याची क्षमता आहे, ज्यांना खरं म्हणजे खरोखरी बांधकाम कामगारांच्या अनुदानातून मिळणाऱ्या रकमेची सहाय्याची अजिबात आवश्यकता नाही, त्यांना हे करोडो रुपये देणं, तर हे झालेलं आहे. तर याला आपण हे चुकीचं आहे म्हणून आपण चॅलेंज दिलं पाहिजे. आमदारांच्या कमिट्या मुद्दा निघालाच, कोर्टाने सांगितलंच की ज्या बाबी प्रशासकीय निर्णय घेण्याच्या आहेत त्या बाबी लोकप्रतिनिधींना निर्णय घेता येणार नाही, तसं या कायद्याच्या कलमामध्ये नाही. तर हे सगळं जे आहे, म्हणून कामगारांनी समजून घेतलं पाहिजे, संघटनांनी समजून घेतलं पाहिजे. किती जरी मतभेद असले, मतभिन्नता असली तरी समान तत्वावर समान मुद्दे ठरवून एकत्र कृती समितीमध्ये येणं आवश्यक आहे. आणि या पुढील काळामध्ये सुद्धा आणखीन आपल्याला केसेस दाखल करावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. कारण हे सरकार मागण्या करून मागण्या मान्य करत नाही. उलट आमचा अनुभव असा आहे की एक उपोषण केलं की एक आणखं मंत्री ते आणखीन एक दांडकं मारतो, हाय ते काढून घ्यायचं, हे सुरू आहे. आणि मुळातच कागदावर काय योजना उपयोगाच्या आहेत. तुम्ही 35 लाख अर्ज प्रलंबित ठेवताय आणि दुसऱ्या बाजूला आज जरी नोंदणी झाली तर त्याला लगेच भांडी देताय, पेट्या देताय. तिथं मात्र काय कसोटी नाही, तिथं मात्र व्हेरिफिकेशन नाही. आणि हिथं मात्र व्हेरिफिकेशन 2-2, 4-4 वेळेला, त्याच्यासाठी विनाकारण पैसे खर्च केले जात आहेत. तर हे सगळं हास्यास्पद, चीड आणणारं, उघड उघड पैसे खाण्यासाठी केलेलं हे सगळे प्रकार असल्यामुळे किमान एका कायद्याच्या कसोटीवर याची तपासणी होणं गरजेचं. तेही प्रयत्न आपल्याला केले पाहिजेत. आणि किती जरी आंदोलनाबद्दल अपयश येत असलं, हे सरकार आंदोलनाबद्दल परवा जरी करत नसलं तरी आंदोलन आपल्याला केलंच पाहिजे. सोनम वांगचुक आणि नेहा आणि इतर जे करतायत, अभिजित देबके आहेत, यांच्या आंदोलनाला सुरुवातीला इतका प्रतिसाद मिळाला नव्हता. त्याच्यासाठी त्यांना 18 दिवस लागले आणि आता त्यांनी स्वतःचा प्राण त्या आंदोलनावर टांगलेला आहे, अशी स्थिती आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला सुद्धा या पुढील काळामध्ये आंदोलनाची जोरदार तयारी करावी लागेल. आम्ही आतापर्यंत कोण किती पैसा दिलेला आहे, मदत दिलेली आहे याची पर्वा न करता किमान 5 केसेस हायकोर्टमध्ये आम्ही केलेले आहेत, यशस्वी केलेले आहेत. याच्या आधी आम्ही केस करून कामगारांना अर्ज करण्याचा अधिकार नव्हता, तो मिळवून दिला. आचारसंहितेमध्ये काम बंद करायचं नाही, हे आम्ही मिळवून दिलेलं आहे. जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी केली जात नाही म्हणून कंटेम्प्ट सुद्धा दाखल केलेलं आहे. आणि जर आम्ही निकालच घेतला नसता तर कंटेम्प्ट दाखल करता आली नसते. तर हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही, आमचं असं म्हणणं आहे की एखादी तारीख ठरवण्याच्या पूर्वी आपण काही जिल्ह्यांच्या मध्ये तरी मेळावे व्हायला पाहिजेत. विभागीय मेळावे होण्याची गरज आहे. आणि हे झाल्याशिवाय काही उपयोग नाही. 200-300 कामगार मुंबईला जमले, मोर्चा काढला, जाऊन की ते निवेदन दिलं, हो हो म्हणून त्यांनी सांगितलं, आणि त्या मंत्रालयाच्या केबिनच्या बाहेर जाण्या अगोदरच आमचं जे निवेदन आहे ते केराच्या टोपलीमध्ये जातं. तर याच्या ऐवजी खऱ्या अर्थानं आपल्या आंदोलनाच्या बद्दल काय होणार आहे, आपल्या मागण्यांच्या बद्दल काय होणार आहे, आणि हा सर्व व्यापक प्रश्न आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघा, त्यांना एकदा जाहीर करा म्हणावं. मला सांगा कोण नोंदणी करतंय हो बोगस म्हणून बोंबलताना? नोंदणी हेच करणार, नोंदणीला मान्यता हेच देणार आणि हेच बोंबलणार की बोगस आहे म्हणून. 99 लाख नोंदणीसाठी लोकांनी अर्ज केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. 13 कोटी लोकसंख्या आहे, म्हणजे काय 13तला एक माणूस बांधकाम कामगार झाला काय? आणि 88 लाख ह्यांनी सर्टिफिकेट दिलेले आहे.
मंजूर केलेले आहेत त्यांचे अर्ज. मग तुम्ही कशाला 88 लाख मंजूर केलेला आहे आणि त्याच्यातलं ते 14 लाख प्रलंबित आहेत अर्ज. आज माणूस मेला तरी त्याचा अर्ज मंजूर होत नाही अशी स्थिती आहे. 12 लाखापेक्षा जास्त हे नूतनीकरणाचे अर्ज पेंडिंग आहेत आणि 8,45,000 अर्ज ज्यांनी लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे त्यांचं प्रलंबित आहे. याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही. वर्षाला 400-500 कोटी रुपये ह्यावर खर्च करतात, कंपन्यांना देतात हे अर्ज मंजूर करण्यासाठी आणि पैसे खाऊन कंपन्या काम करत नाहीत. मी म्हणतो काम करा ना, खावा तुम्ही पैसे. मला सांगा, एका या तालुका कमिटीसाठी आता 110 कोटी रुपये खर्च करतायत वर्षाला, म्हणजे महिन्याला 10 कोटी. किती माणसं नेमाले पाहिजे त्याच्यासाठी, किती पगार त्याला दिला जातो आणि यांना किती पगार दिला जातो. यांचा प्रवास भत्ता, परकीय दौरे सारखे चालू असतात, देशांतर्गत दौरे चालू असतात. 8 लाख 10 लाखापर्यंत यांना पगार आहे. 8 लाख पगाराचा अर्थ काय हो? हे बडे बडे ऑफिसर सरासरी महिन्याला 20 दिवस काम करतात. म्हणजे रोज यांना पगार झाला किती? जाऊन सही नाही, नुसता फोनवर जरी सांगितलं तरी दररोज 40,000 रुपये पगार सुरू झाला रोज. आणि आमच्या विधवा महिलांना हे 10,000 रुपये जे आहेत अंतविधीचे ते सुद्धा देत नाहीत. ते सुद्धा अर्ज प्रलंबित आहेत, त्यांचे अर्ज मंजूर करत नाहीत अशी अवस्था आहे. तर तुम्ही हे सगळं समजून घ्या, संपर्क करा. तुम्हाला शक्य असेल तितकी तुम्ही आर्थिक मदत तुम्ही संघटनेला द्या. निदान एवढा विश्वास ठेवा की आम्ही तुम्हाला मिळणाऱ्या निधीमधून आम्ही न्यायालयीन खर्चासाठी त्याचा वापर करणार आहे, आंदोलनासाठी वापर केला जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत द्या. माझा मोबाईल क्रमांक फोनपे गुगल पे साठी आहे 9960499366 असा मोबाईल क्रमांक आहे. तुम्हाला गरज वाटली तर आमचं कृती समितीचं सुद्धा बँकेत खातं आहे आणि निवारा बांधकाम कामगार संघटनेचं सुद्धा बँकेत खातं आहे. जरूर तुम्हाला आम्ही अकाउंट नंबर कळू, त्या मार्गाने सुद्धा तुम्ही आम्हाला मदत करू शकता. तर हे जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. हे विनामूल्य आहे आणि या पद्धतीनं संघटित व्हा अशी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद. लाल सलाम. जय भीम.